नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे तुमचं माझी योजना या आपल्या चॅनलवर. आज लाडक्या बहिणींसाठी 2 मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट समोर आल्या आहेत. जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल किंवा तुमचा हप्ता बंद झाला असेल किंवा EKYC मुळे अडचण आली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया पहिल्या मोठ्या अपडेटपासून. पहिली मोठी अपडेट, EKYC बाबत दिलासा. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतील EKYC पूर्ण करण्यासाठी सरकारकडून अतिरिक्त 6 महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फायदा त्या महिलांना होणार आहे ज्यांचे हप्ते EKYC अपूर्ण राहिल्यामुळे थांबले होते किंवा अर्जामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या. तसेच ज्या महिलांच्या अर्जात काही चुका आहेत किंवा आवश्यक माहिती दुरुस्त करायची आहे त्यांनाही पुन्हा एकदा संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सध्या ही माहिती मंत्री महोदयांनी दिली असली तरी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय GR अद्याप जारी झालेला नाही. त्यामुळे EKYC प्रक्रिया प्रत्यक्षात कधी सुरू होईल हे GR प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटचीच वाट पहा. आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची अपडेट, जुलै महिन्याच्या 1500 रुपये हप्त्याबाबत. अनेक बहिणींचा एकच प्रश्न आहे की जुलै महिन्याचा 25वा हप्ता नेमका कधी जमा होणार. समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हा निर्णय झाला तर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण पुन्हा एकदा स्पष्ट सांगते, ही अद्याप संभाव्य तारीख आहे. सरकारकडून अधिकृत GR किंवा आदेश आल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल. महत्त्वाचे मुद्दे एकदा पुन्हा पाहूया. EKYC साठी 6 महिन्यांची अतिरिक्त मुदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी मिळू शकते. या संदर्भातील अधिकृत GR अद्याप आलेला नाही. जुलै महिन्याच्या 1500 रुपये हप्त्यावर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान हप्ता जमा होऊ शकतो. तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशाच सरकारी योजना अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. मी मेघा, भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.